श्री शिवलीला अमृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार, तेही कळी काळा जिंकिला. समग्र शिव शिव छंदे करुण्या, पाप जाळावया निश्चिती. शिवनामी आहे ज्याची आसक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. तो केवळ शिवरूपम. जैसे प्राण्याचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होत रत. तरी मग बंधन कैचे तया. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाड्याची करती सुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भांडारीचे धन साधावया करती यत्न, तैसे शिवचरणी जडले मन. तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिव ध्यानी रत, याचे विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्यी सांगत सूत शौनकादिका प्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचारे काननी. एकाकी निर्मय शांत दंतजनी, त्रिभेद भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दिगंबरण. निरहार निरंतर, एकलाची हिंड तसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊनी काय त्या जावे. विश्व शिवमय अवघे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभधाता भैशोकमान, काळत्रयी न धरीच. ग्रहपत्य दारावर्जित, कोण एक परिग्रह नाही सत्य. काय आवाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांसी. ज्ञान चर्चा शिवस्मरण, त्याविना नेनीची भाषण. या नाव बोली जे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरुणी विचारे शिव. जड जीव तारावया सर्व, विचारे सृष्टी सोयीचे. कार्याकार्य सारुणी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग, जैसा ब्रह्मारणी विचारे मातंग. तयाची नीती अभंग, वेदशास्त्रे वर्णती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित. हेतू दृष्टांत वर्जित जो, तेने तेजाचे दाहकत्व जाळले. उर्वीचे कंठीनत्व मोडिले, चंचलत्व हिरुणे घेतले. प्रभंजनाचे तेने पै आदरत्व पूर्ण निरसोन. धुवून शुद्ध केले जीवन, एव पिंड ब्रह्मांड जाळून भस्मा अंगी चर्चिले. ऐसा तो अमृतामूर्त, केवळ शुक की जडभरित. कौचारणी विचारत, सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, भयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर, जिव्हा लळलळीत, भयानक मुखाबाहेर. खदिरांगासारखे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक, तेने वामदेव देखला. पुण्यश्लोक धावून या एका कंठी घातली मिठी त्याच्या. लोह परिसासी झगडता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुरभाव पालटला. आपल्या अंगी झगटोन उद्धारला पिशिताशन. हे त्यासी नाहीच वाहन, समाधिस्थ सर्वदा. नेने सुख दुःख शीतोष्ण, लोक निंदती की वंदिती पूर्ण. शरीर भोग की रोग दारुण, हेही नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्यराशी, विधी निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र नसीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होऊन सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला पूर्ण. मानस सरोवरी उदकपान, करिता काक हंस होय. की हटक नदी तिरी देख, पडता पाषाण काष्टादिक. दिव्य कर्तरीस्वर होय सुरेख, देवी राक्षस पै झाला. की करिता सुधारसपान, तेथेची आले देवपन. की शशी किरण स्पर्शे करून, द्रवे जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष, निशा सारे प्रकटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करितायाचे. म्हणे गुरुवर्या एक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन. तुझसी करता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून पापे घडली जी दारुण. ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी. राजा दुर्जय, यवनमध्ये अति निर्दय. परमदुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेशी नित्य करी मार, आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैचे आहे मी नेने, स्वप्नीही नेने कदा धर्म. ब्रह्महत्यादिक पापे केली परम, नारी अपूर्व अनुन उत्तम. नित्य नूतन भोगी मी, एशा स्त्रिया असंख्य भोगून. बंदी घालून केले रक्षण, सर्व देश धुंडून. स्त्रिया नूतन आणवी मी, एकदा भोग देऊन. दुसऱ्याने तिचे न पाहे वदन. बंदी रडती अक्रंदून, शाप देती मजलागी. विप्र पळाले राज्यातून, पट्टणे ग्रामे खेटके जाण. इतकेही धुंडून स्त्रिया धरुणी आणिल्या. भोगिल्या 3 शते द्विजनारी, 4 शते क्षत्रिय कुमारी. वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या. शूद्राच्या सहस्र ललना, चांडाळ नारी 4 शते जाणा. त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्रेक भोगिल्या. चर्मक कन्या 5 शत, रजकांच्या 4 शते गणित. वारांगना असंख्यात, मिती नाही तया ते. 5 शते महारिणी, तितक्याच वृषाली नितिंबिनी.
या वेगळ्या कोनगणी इतर वर्ण अष्टदश इतक्या कामिनी भोगून तृप्त नो हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्ष तितके भक्षिले. ऐसे भोगिता पापभोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृत्तांत दूत धरुणी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर. तप्त ताम्रभूमी त्यावर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करुणी त्यासी नेववोनी देवविती आलिंगन माझे घोर कर्म जाणून असी पत्रीवनी हिंडविती. कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घालिती नरकमूत्र पाप बहुत जाणुनी. महाक्षार कटुरस आणुनी मुखी घालती पासले पाडुनी तीक्ष्ण चंचूचे गृद येऊनी नेत्र फोडिती एकसरे. कुंभी पाकी घालुनी शिजविती करणी तप्त लोहदंड दडपिती. आहा तेथीची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण. त्यात पचविती कित्येक दिन मांस तोडती सांडसे करून वरी शिंपती क्षारोदक जिव्हा नसिका आणि कर्ण तीक्ष्ण शास्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फाडिती क्रूर शास्त्रे. अंगीचा काढती भाता तप्त शास्त्रे रेविती माथा शीश्र छेदुनी गुरुद्वारी अवचिता. तप्त अरगळा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेची करती पाशबंधन पुष्टीकडे वाकून चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवून पाशाने वृषण करती चूर्ण हस्तीपायी आणून पाशानी बेडी घालिती. सहस्र वर्षे न लागे अंत एशिया नरकी बुडवित एक येऊनी पाडिती दंत. पाश घालिती ग्रीवेसे आपली विष्टामूत्र बळेची भक्षिविती यमदूत. सवेची अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणून श्याम शबल श्वान लावून चराचर टाकीती फाडून एक शारस्थी काढती ओढून एक मांस उकरिती. लोहारगळा उष्ण तीव्र पृष्ठरधी करती मार उखळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती. तीक्ष्ण औषधीचे रस आणती नसिकाद्वारे आत ओतती. सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या त्यांचे विष परम दुर्धर. ऐसे अंगास डसविती विखार अग्निशिखा लावून सत्वर हे शरीर भाजले. अंतरिक्ष असी धारे बैसवून पायी बांधिती जडपाशन. सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे. आतडी काढून निचिती ज्याची त्याजकडून भक्षविती. ऊर्ध्व नेऊन टांगिती आपटिती क्रोधभरे. लोहकंटके उभे करून करती इंगळाचे अंतरुण. मस्तकी घालुण्या पाशान फोडूनी टाकीती मस्तक. लोहचनक तप्त करुणी खाखा म्हणूनी दूत मारित. ओष्ट धरित फाडित तप्त सळया नाकी खोविती. उफारटे टांगुनी ग्रीवेसे बांधुनी थोर पाशान रिस व्याघ्राधिक आणून विदारती त्या हाती. गजपदाखाली चूर्ण करविती तप्त निरप्राशन अष्टांगे करवतून वेगाळिली टाकीती. भयानक भूते भेडसाविती लिंग छेदुनी खाखा म्हणती. सांधे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण शास्त्रे करुण्या. भूमीत रोवुनिया शरीर करती बहुत शर्मार. सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालते घालती. वरी मारिती मुसळ घाये मग पाशान बांधून लवला आहे. नरक वापिती टाकीती पाहे अंत न लागे उतरता. काचा शिशे याचा रस करुणी बळीची करविती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता. एशा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत. त्यावरी मज ढकलोणी देत व्याघ्रजन्म पावलो. दुसरे जन्मी झालो अजगर. तिसरे जन्मी वृक भयंकर. चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा. 6वे जन्मी सर्मे सबळ. 7वे जन्मी शृगाल. 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध. 10वे जन्मी झालो गधर्व निषद्ध. त्यावरी नकुळ मग वायास विविध. 13वे जन्मी बक झालो. 14वे जन्मी वन कुकुट. त्यावरी गीद झालो पापिष्ट. मग मार्जर योनी दृष्ट मंडूक. त्यावरी जानपा. 18वे जन्मी झालो कुर्म. त्यावरी मत्स्य झालो दुर्भग. सवेची पावलो मुषक जन्म उलूक. त्यावरी झालो मी. 22वे जन्मी वन द्विरद. त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध. मग दुरात्मा निषाद. आता राक्षस जन्मलो. सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण. तव दर्शनाच्या प्राप्ते करून पावन झालो स्वामिया. गंगा स्नाने जळ पाप अत्रिनंदन हरिताप. सुरतरु दैन्य अमुप हरित दर्शने करुण्या. पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून. यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा. एक विप्र होता महामंगळ. शूद्र स्त्रियेशी रतला भूतकाल. तिच्या भ्रतारे साधून वेळ जीवे मारिले द्विजाते. ग्रामाबाहेर टाकले प्रेत कोणी संस्कार न करीत. तो यमदिती नेला मारत जाच बहुत भोगीतसे. इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडले असे भस्म. शिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले. त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसला पाहे शिवलिंग. भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरीने. पडले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात. कोण पास भस्म लागत पापरहित झाला तो.
तो यमदूती नरकातून काढिला, शिवदूती विमानी वाहिला, कैलासासी जाऊन राहिला, संहारला पापसमूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण, त्याचे न वर्णावे महिमान. राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांग कैचा. भस्म कोणते उत्तम, शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम, चरित्र सांगे शिवाचे. मंदारगिरी परम पवित्र, उंच योजने 11 सहस्र. त्यावरी एकदा त्रिनेत्र, देवासहित पातला. यक्षगण गंधर्व किन्नर, चरणपाशक गुह्यक समग्र. देव उपदेव पवित्र, महिषाविष्टून बैसले. मारुद्रुन पितृगण, समस्त 11 रुद्र. 12 दित्य, अष्टवसु, अष्टभैरव सत्य, अष्टद्विपाळ पातले. 88 सहस्र ऋषीश्वर, 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र. पाताळनाग पृथ्वीचे नृपवर, शंकरावेष्टित बैसले. विष्णू विधी पुरंदर, शिव ध्यान पाहती समग्र. भूतांचे मेळे अपार, मंदारचरी मिळाले. सिंधुरवदन वीरभद्र कुमार, 60 कोटी गण समग्र. पुढे विराजे नंदिकेश्वर, दुसरा मंदार शुभ्र दिसे. तेथे आले सनतकुमार, साष्टांग करुणी नमस्कार. स्तवन करुणी अपार, विभूती धारण विधी पुस्ती. यावरी बोले जाश्वनीळ, विभूती जाण तेची निर्मळ. शुद्ध करुणी गोमय गोळ, मृत्तिका कणविरहित. ते वाळवूनी उत्तम, मग करावे त्याचे भस्म. शुद्ध विभूती मज परम, शिव गायत्री मंत्रीजे. आधी अंगुष्टी लाविजे ऊर्ध्व, मग मस्तका भोवते वेष्टीजे शुद्ध. तर्जनी न लाविजे निषिद्ध, कनिष्ठा वेगळी करावी. 2 बोटांनी लाविजे भाळी, अंगुष्टे मध्य रेखा ते जाळी. ऐसे त्रिपुरांड धारण, चंद्रमौळी सनतकुमारा सांगत. तर्जनी न लाविता सर्वांगी, विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती. एनी महापापे भस्म होती, शिवभूषण प्रसादे. आगम्य गमन सुरपान, ब्रह्महत्या गोहत्या. अभक्ष भक्षण, महापापांचे पर्वत जाण. भस्मचर्चने भस्म होती, ऐसा भस्माचा महिमा. वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व. विमाना आले अपूर्व, दिव्य रूपासुर झाला. कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन, स्वेच्छेने करीत चालला. सत्संगाचा महिमा थोर, वामदेव सांगे तरला असुर. भस्मलेपने भालनेत्र, सदा सुप्रसन्न भक्तासी. मंत्र तीर्थ द्विज देव, गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. जेथे जैसा धरती भाव, सिद्धी तैसी तयासी. पांचाळ देशी नृपनाथ, नाम जयाचे सिंहकेतू. जैसा शुक्रनंदन की तृतीय सुत, पृथ्वी देवीचा पुरुषार्थी. मृगेसी गेला तो भूपाळ, मागे चालत धुरंधर दळ. शबरांचे हे मेळ, बहुसाल निघती तयासवे. वनोवनी हिंडता भूपाळक, शबर एक परमभाविक. भग्न शिवालय एक, गेला त्यात निषाद तो. उन्मूळनी पडिले दिव्यलिंग, पंचसूत्री रमणीय भंग. सिंहकेतराये सवेग, दाविता झाला ते धवा. राजा म्हणे लिंग चांगले, परी पाहिजे भावे पूजले. उगेची देवार्चन मांडले, दंभे करून या लौकिकी. लौकिकी मिरवाव्या थोरपण, प्रतिमा ठेवल्या स्विज्वाळ करून. जेवी कासारे मांडले दुकान, प्रतिमा विक्रिय करावया. ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध, यात्रेत हिंडती जैसे मंद. की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले. काळ नेमी साधू वेश धरून, वाटेत बैसला करावया विघ्न. एक भावे विन देवता अर्चन, व्यर्थ काय दांभिक. शबरासी म्हणे नृप सत्तम, तुझ हे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम, कैसा आहे सांग पा. विनोदे बोले नृपवर, पूजेचे आहेत बहुत प्रकार. परी चित्ता भस्म पवित्र, नित्य नूतन आणावे. चित्ता भस्माविन नैवेद्य करू नये समर्पण. हेची मुख्य वर्म जाण, शिवलक्षण निष्ठेचे. नृपवचन मानून यथार्थ, शबरलिंग घराणत. शबरीस सांगे वृत्तांत, हर्षभरित ते झाली. सुमूर्ते शिवलिंग स्थापन, दोघे पूजती एकनिष्ठे करून. चित्ता भस्म नित्य नूतन, आणि ती मिळवून साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी, नैवेद्य आणि झडकरी. उभ्यांता जोडल्या करी, शिवस्तवनी सदर. ऐसे नित्य करिता पूजन, लोटले कित्येक दिन. त्यांची निष्ठा व्हाया पूर्ण, केले नवलेक पंचवदने. ऐसे एकदा घडून आले, चित्ताभस्म कोठे न मिळाले. शबरे बहुत शोधिले, अपार क्रमिले भूमंडळ. परतोनी सदनास येत, शबरीसी सांगे वृत्तांत. तीही झाली चिंताक्रांत, म्हणे पूजन केवे होय. केले शिवपूजन उत्तम, परी न मिळता चित्ताभस्म. तो शबर भक्तराज परम, नैवेद्य शिवाशी अर्पिना. शिवदीक्षा परम कठीण, निष्ठा पाहे उमारमन. शबरी म्हणे प्रिया लागून मी आपले भस्म करीत असे आता. पाकसदनी बैसून लावून घेते आता अग्न. ते चिताभस्म चर्चून सांबपूजन करावे. मग सुचिरभूत होऊन शबरी शिव ध्यान स्मरण करी. अग्नी लावून झडकरी, भस्म करी कलेवर. शबर घेऊन ते भस्म चर्ची सदा शिवाशी सप्रेम. परी नैवेद्य आणावया उत्तम, दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार, तारावया धैर्य पाहे शंकर. आसन घालून शबर, परम सदर शिवार्चनी. शबरी उत्तम पाक करून, नित्य येत नैवेद्य घेऊन. शबर एकार्ती करून, पूर्व अभ्यासे बोलवित. एकार्ती होताची सदाशिवा, त्रुटी न वाजता नैवेद्य दाखवावा. विलंब होता महादेवा, क्षोभ अत्यंत होय पय.
सर्व अन्याय क्षमा करी शंकर, परी नैवेद्यासी होता उशीर, क्षोभनी जातो श्री शंकर, उशीर अनुमात्र सोशेना, शबर आनंदमय शिवार्चनी, स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी, म्हणे ललने नैवेद्यानी, तव पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी, मेनका सुंदरी, त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी, चतुर्विद्या नैवेद्य करी देत पतीच्या हाती ते धवा, नैवेद्य अर्पुनी शबर, पूजा झाली षोडशोपचार, दोघे जोडून या कर, स्तवन करती शिवाचे, जय जय अनंत ब्रह्मांड नायका, जय जय शिव माया चक्र चालका, दुर्जन दमना मदनांतका, भवहारका, भवानीपते, पूजन झाले संपूर्ण, शबर पाहे स्त्री विलोकून, अलंकार मंडित सद्गुण, आपणही शिवरूप झाला, एक निळकंठ वेगळा करून, शिवभक्त शिव समान, तव आले दिव्य विमान, वाद्य अपार वाजती, येत दिव्य सुमनांचे परिमळ, आश्चर्य करी सिंह कीर्तन रूपळ, विमानी बैसून तात्काळ, शिवपद पावले दोघेही, राव म्हणे विनोदी करून, म्या सांगितले चिताभस्म पूजन, परी धन्य शबराचे निर्वाण, उद्धरोणी गेला कैलासा, धन्य ती शबरी कामिनी, देह समर्पला शिवार्चनी, एव एकनिष्ठा दाखविल्या वाचुनी, पिनक पाणी प्रसन्न नोहे, सिंह केतासी लागला तोची छंद, सर्वदा शिवभजनाचा वेद, शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा, शिवरात्री प्रदोष सोमवार, व्रते आचरे प्रीतीन रूपवर, शिव प्रत्यार्थ उदर धने वाटी सत्पत्री, ऐसे करता शिवभजन, सिंह केत शिवरूप होऊन, शिवपदी राहिला जाऊन, धन्य भजन निष्ठेचे, शिवलीलामृत मंडपी सुर वाढिली चढत जात, श्रीधर वालगी अहळ बहळ पसरली, ब्रह्मानंदे करुण्या, ते छाया सघन अत्यंत, तेथे बैसतो शिवभक्त, प्रेम द्राक्ष फळे पक्क बहुत, सदा सेवता आदरे, श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, मृडा निर्धय अब्ज मिलिंदा, कैवल्य पददायका अभेदा, लीला आघाद बोलवी पुढे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जनाखंड, 9वा अध्याय गोडा हा, श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, मद तमहारका, चंडकिरणा चंद्रशेखरा, वृषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभग छेदका सहस्रणेना, अहंकार अंधकासुरमर्दना, धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास विहारा, निगमागम विंध्या सुहास्य वक्त्रा, दक्ष मखदलना, आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा, दयानदे. 9वा अध्यायाचे अंती. उद्धारला शबर सिंह केतन नृपती, यावरी सुत शौनकादिका प्रती नमेशारणी सांगत, आंतरदेशी वास्तव्य करीत, एक द्विज नामे देवरत, वेदध्यानी शास्त्ररत, पंडित आणि वंशज होय, त्याची कन्या चातुर्यखानी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखुनी जन होती तटस्थ, तव ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी, पद्मनभ द्विजासी देता झाला विधियुक्त, तो ही परम अधीत ब्राह्मण, सभाग्य आणि वेद संपन्न, जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ, लग्न 16 झाल्यावरी काही दिवस होता शशुरघरी, सायंकाळी नदी तीरी संध्या वदनासी तो गेला, परतुनी येता अंधार, पायासी झोंबला दुर्धर विखार, तेथेची पडला कलेवर, नगरात हाक झाली माता पिता समवेत, शारदा धावून आली तेथ, गत प्राण देखोनी प्राणनाथ, शरीर घालित धरणीवरी, म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडले माझे जहाज, ओस पडली सेज, बोलो गुज कोनासी, माझे बुडले भांडार, सर्परूपे वरी पडला तस्कर, दग्ध झाली अभारणे समग्र, म्हणून टाकी तोडून या, देखुनी शारदेची करुणा, अश्रू आले जनाची अनैना, म्हणती आहा पशुपते भाललोचना, ही आता करील काय, मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आप्तजन, शारदेशी संगे घेऊन सदनाप्रती गेले ते, कित्येक दिवस झाल्यावरी घरची कार्यास गेली बाहेरी, शारदा एकली मंदिर तव एक अपूर्व वर्तले, नैध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र, शिष्य हाती धरुणी पवित्र, सदना आला शारदेच्या, शारदा आसन देऊनी सत्वर, पूजन करुणी करी नमस्कार, नैध्रुव म्हणे सभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवक्ता, विप्रासी न दिसे केवळ अंध, अमोघ बदला आशीर्वाद, हासोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे, म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान, निर्देव म्हणे माझे वचन असत्य नोहे कल्पांती, माझे जिव्हे बाहेर आले ते माघारेन सरे कदा काळे, माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेच घडविन, घरची बाहेरून आली त्वरित, माता पिता बंधू समस्त, समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे, ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र, शापे न लागता क्षण मात्र कुळासहित संहारित, शाप बळीची विशेष, सर्प केला राजा नहुष, यादव कुळ निशेष, भस्म झाले ब्रह्मशापे, ब्राह्मणी क्षोभुनी निर्धारी, शुक्राची संपत्ती घातली सागरी, ब्रह्मशापे मुरारी, अंब ऋषीचे जन्म घेत,
विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमदाग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पंडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवलगती 60 सहस्र सागर जळती कुबेरपुत्र वृक्ष होती नारद शापे करुण्या कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंडकायसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परमदृढ नृगराज केला सरड धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्र भागे त्या अंगी क्षय रोगी केला अत्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप देवनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पै पाषाणाचे करती देव रंकाचेही करती राव मंत्राक्षता टाकिता 9 पल्लव कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडूनी पुन्हा घडती यावरी नैध्रुव तय प्रती बोलता झाला एका म्हणे एके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश्वर व्रत षडाक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तववरी मी येथेच राहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नाही ध्रुव तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्रमासी अथवा मार्गशीर्षेशी शुद्ध पक्षी करावा पाहुणी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पूजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकून तैसेची करी न पडेनुन नैध्रुव गुरुपासून षडाक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी दिदले शुभ्र विताना 4 स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा अस्तारणे षोडशवर्ण यंत्रकारणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ त्यावरी घालुनी तांदूळ वरी घट स्थापने अढळ शोभा भवत आणि जे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी मग एकनिष्ठा करुणी षोडशोपचारी पूजिजे यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रतिकरून षडश चतुर्विधान्य द्यावे अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येनीची करावे जागरण गुरुवचनी विश्वासपूर्ण धरुणी वर्तने सर्वदा कुंदे दुर्वन केवळ कर्पूर गौर पैफेन धवल ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्यकोटी सम तेज विराजित शुभ्र आभारणी भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वार्धुनी विराजत मस्तकी शुभ्र जटा मुकुट मंडित सर्प मणियुक्त विराजत किशोरचंद्र भाळी मिरवित भस्म चर्चित शुभ्र दिसे उन्मिलित भाललोचन केयुरागंध शुभ्र वीर कंकन मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्य दुवत दिव्य गरुड चापाहून वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सगट झळकती प्रळयाच्या पळेसी खटवांग त्रिशूळ कपाल डमरू अंकुश पाश घंटा नागधरू पिनाक पशुपत कमल तेजा करू शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशेपय ऐरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकिती ब्रह्मानंद सुख मुरुणी ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी अनित बाला तवांगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु सुमन माळायुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित ईभमुक्त वतंस डोलत शोभा अद्भुत कोनवर्णी हिरण मध्या भुजंगवेणी जलदवदना आकर्णनयनी द्वादश आदित्य शोभा जघनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत नसीम स्वरूप लक्षणयुक्त ओवाळूने टाकाव्या समस्त जिच्या पदांगोष्ठावरुणी कोटी मनमत शोभा साजरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडून यावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे अरक्त कमळे उगवती द्विज पंक्तीचा रंग पडताक्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही अनिक शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभिती विधी शक्रादी बळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाळ ताटके प्रभाघन ओतिली शशी मित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अरक्त नसिकेचे वरी डोलत मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णावे
नेत्रजन प्रभा पडली मुक्तश्री, तो गुंजे ऐसी दिशे क्षणभरी, जगन्माता हास्य करी, तो रंग दिसे शुभ्र मागुती, ओळीने बैसल्या हंस पक्ती, तैसे द्विज हस्ता झळकिती, मुक्त शुभ्र वर्ण मागुती, हेमवतीचे झळकताती, दंतपक्ती शुभ्र अत्यंत, आधार प्रभेने अरक्त भासत, डाळिंब बीज पक्क शोभत, क्षणिक तैसे दिसती, कंठीचे मुक्त हार संपूर्ण, दिसती इंद्रनिळा समान, श्यामलंग प्रभा दैदिप्यमान, मुक्त माझी बिंबिली, कमंडलू तेजस्वी सुंदर, तेवी विश्वजननीचे पयोधर, कुमार आणि इभवक्त्र जातील अमृत प्राशिती, प्रळय चपळा गळोनी समग्र, रंगविले वाटे देवीचे अंबर, मुक्तलग कुंचुकी प्रभाकर, बहुभूषणे झळकती, इंद्रनील किलवर्णी लीला वेशधारिणी, भक्तानुग्रहकारिणी, प्रळयरूपिणी आदिमाता, आदिपुरुषाची ज्ञानकळा, घडी मोडी ब्रह्मांडमाळा, जिचे स्वरूप पाहता डोळा, जाश्वनिळा धनीन पुरे, कृत्तिकापुंज झळके गगनी, तैसे जलघोष डोलती करणी, अरुण संध्या राग ओने आणि कुंकुमरेखा अरक्तपणे, विश्व प्रळयी शिव सगुणपण टाकोनी होता तात्काळ निर्गुण, परितीचे सौभाग्य गहन, ताटक कुंकुम महिमा हा, 2 वेळा वरिले कर्पूर गौरा, भवानीने लाविला कपाळी बीजावरा, तंबूर रेखांकित वदनचंद्रा, अपारके विवर्णिती, प्रयागी त्रिवेणी जैसी, आंबेची वेणी शोभे तैसी, कृष्णवर्ण कुरळ निचेशी, आदित्यनंदिनी होयते, शुभ्र हार गुंफिला दिव्य सुमनी, तिची ब्रह्मांडावरुणी स्वार्धुनी, माझी अरक्त पुष्पे दिसती नैनी, पद्मजनंदिनी गुप्तते, मधु राखाडी मच्छक कच्छकादी, अलंकार हे प्रयागी तळपती जळचळ, केशाग्री गुच्छ विशाळ थोर, सागराकार शोभती, काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ, तेची डोलविती मोहनमाळा, जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ, अवरोणी धरिले 2 पक्षी, अक्षय सौभाग्य नोहे खंडन, म्हणून वज्र चुडे मंडित करजान, दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन, दशावतार नटलासे, पायी नुपुरे पैंजन, गर्जता शिव समाधी विसरून, पाहे मुखचंद्र सावधान, नेत्र चकोरे करुण्या, भक्त जे का एकनिष्ठ, पायी धुल्लारे जोडवी अनुवट, ऐसे स्वरूप वरिष्ठ, शारदा ध्यात ब्रह्मानंदे, ऐसे 1 संवत्सरपर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत, नैध्रुव उद्यापन करीत, यथाविधीप्रमाणे 11 शते दापत्य, वस्त्र अलंकार दक्षिणेक्त, पूजून शारदा हर्षभरित, तव रवी अस्तपावला, जप ध्यान कीर्तन करीत, शारदा गुरुजीजवळी बैसत, अर्धयामिनी झाली अकस्मात, भवानी तेथे प्रकटली, असंभव्य तेज देखुनी, नैध्रुवासी नेत्र आली तिची क्षणी, नैध्रुव शारदा लागती चरणी, प्रेमभावे करुण्या, देवीचे करती स्तवन, उभे ठाकती करजोडन, परी त्या दोघा वाचून अनिक कोणी न देखती, जय जय भवानी जगदंबे, मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे, ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे, चिद्विलासिनी तू माये, धराधरेंद्रनंदिनी, सौभाग्य सरिते हेरांबजननी, भक्त हृदयारविंद चिन्मय खानी, वेद पुराणी वंद्य तू, तुझ्या कृपे निश्चिती, गर्भंदासी नेत्रेती, मागे सांडुनी पवनगती, पांगुळा धावती, कृपे तुझ्या मुके होतील वाचाळ, मूर्ख पंडित होती तात्काळ, रत्ने होती सिकता हरळ, गारा होती चिंतामणी, भोभयहारिके भवानी, भक्त पालके मनोल्लासिनी, वेदमाते द्विजनरंजनी, वेधिले ध्यानी ब्रह्मांदिका, त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी, दोषत्रय हारके त्रितापशमनी, त्रिकाळजे सदरतौ ध्यानी, त्रिवेद रहित ते, शिव मानस सरोवर मराळिके, जय जय विज्ञान चंपकलिके, सकळ ऐश्वर्य कल्याणदायिके, सर्व व्यापके मृडानी, ऐसे एकता सुप्रसन्न, देवी म्हणे माग वरदान, नैध्रुव्य वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला, मम मुखातून वचन आले, ते आंबे पाहिजे सत्य केले, तू जरी मनी धरले तरी काय एक न करीसी, यावरी शिवजया बोले वचन, हे शारदा पूर्वीची शुभानना, द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी इचे, इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघी जनी, ही धाकुटी प्रिय मृदू भाषिणी, इने वर वश करुणी वडील कामिनी विघडविली, शेजारी एक जार होता, तो ईस बहुत दिवस जपत असता, एकांत पाहुणी इच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी, इने नेत्र करुणी अरक्त, झिडकारीला तो जार पतित, मग तो होऊनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा, इचे त्यास लागले ध्यान, सुरत अलिंगन आठवून, इच्या काम ध्यासे करून तो जार मृत्यू पावला, ईस विधवा हो म्हणून इच्या सौतीने शापिले दारुण, मग तीही पावली मरण, इच्या दुःखे करून मग हेही काळे मृत्यू पावली, तेची शारदा हे जन्मली, पूर्वीच्या जारे ईस वरिली, ए जन्मी जान निर्धारे, तोची पद्मनाभ ब्राह्मण, गेला ईस दवा साधून, इचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण, द्रविड देशी आहे आता,
360 योजना येथून दूर आहे तो ब्राह्मण. स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा. तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून. जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते. ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस. शारदानंदन नाम तयास लोकी विख्यात जानपा. ईस नित्य भोगी होईल जो हरिक. तैसाचे विप्र पाविल सुख. स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगून अंबा पावली अंतर्धान. त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची. तव ती झाली गरोदर. जन निंदा करती समग्र. दीर भावे सासू शशुर आप्त सोयरे सर्व आले. देवीचे करणे अघटित खदखदा जन हसत. म्हणती हे केवी घडे विपरीत. आंबा ईस भेटली कधी. एक म्हणती कर्ण नसिक छेदून. बाहेर घाला खरा रोहन करून. तो आकाशवाणी बोले गरजून सत्य गर्भ शारदेचा. जन परम अमंगल म्हणती हे कपट्यावाणी सकळ. त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते एका. ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार. स्तंभे विन धरले अंबर कुंभिनी तरे जळावरी. ग्रहगण भगने दिवाकर यास आहे कोणाचा आधार. सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे. परस्परे पंचभूतासी वैर ती एक रूपे चालती कौतुके थोर. जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो. काय एक न करी जगन्नाथ. राजा पूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत. ते जळ प्राशित वेश्यायक. तितुकेनी झाली ते गर्भिणी. पुत्र प्रसविली उत्तम गुणी. विभांडकाचे रेत जळी पडून ते जळ हरिणी प्राशित. तोची झाला शृंगी ऋषी तेने ख्याती केली दशार्थ यागी. सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी. दिव्य पुत्र प्रसविली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत. तो मत्स्य राजपुत्र होत. महिषासुर दैत्य महिष गर्भी जन्मला. कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत. रेवती रमण जन्मात रोहिणी पोटी कैसा पा. सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले. कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवा समागमे. ऐसे बोलुनी वृद्ध जन तरी निंदा करती दुर्जन. मागुती देववाणी झाली पूर्ण एका वचन मूर्ख हो. शारदेसी कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोणी किडे पडती. ऐसे एकता सात्विक सुमती. सत्य सत्य म्हणती त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत तेही सर्व ही कपट्या असत्य. तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळू लागले. हे देखुनी सर्वजन शारदेसी घालती लोटांगण. म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी. मग ती सपुत्र झाला सतेज. लोक म्हणती शारदात्मज. वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी. उपनयन झालिया पूर्ण 8वे वर्षी वेद ध्यान. 4 वेद षटशास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे. 9 ग्रहात जैसा वासरमणी. तेवी पंडितात अग्रगणी. जेने अनुष्ठाने पिनकपाणी प्रसन्न केला सर्वस्वे. यावरी शारदा पुत्रा समेत लक्षुनी शिवरात्री व्रत. अद्भुत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहून कष्टी होती अंतरी. परस्परा कळली खून. पूर्वी देवी बोलली वचन. उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी. पुत्र देई त्याचा त्यास. तू त्यापासी राही 4 मास. समागमन करी निशेष शिवपदासी पावसी. मग शिवरात्री यात्रा करून व्रतारासी केले नमन. म्हणे हा घ्या आपला नंदन. म्हणून करी दिदला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत. मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती. तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण. दुरून पतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी. तप आचारला अपार. मातृ पितृ भजनी सदर. माता भवानी पिता शंकर हिची भावना तयाची. जो न करी जनक जननीचे भजन. धिक्क त्याचे तपज्ञान. धिक्क विद्या धिक्क थोरपण. धिक्क भाग्य त्याचे. घरी साठवी स्त्रियेचे गोत. आणि माय बापा शिनवित. अन्न नेदी बाहेर घालित शब्दबाणे हृदयभेदी. तो जरी पडला षटशास्त्र परी अनामिकाहुनी अपवित्र. तयाचे न पाहावे वक्त्र. विटाळ न कदा व्हावा. यद्यापि झाला स्पर्श जाण तरी करावे शौचल स्नान. महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित. यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर. शरीर ठेवून परत्र पावला तो शिवपदा. शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन. पती समवेत कैलास भुवन पाहुणी सुखे राहिली. शिवलीलामृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन. भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती. जे मृत्यूने कळविळले सहज त्यासी नावडे हा रसराज. त्याची सुकृती तेजपुंज
तेची अधिकारी येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडुनी कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोतावक्ता मृडानैसहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन खंड दशमाध्याय गूढ. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.